राईट साईडला पूर्ण हा लोणावळा लेक म्हणतात त्याला. हा टाटा कंपनीचा डॅम आहे. राईट साईडला ही पूर्ण ही जी फेन्सिंग आहे ही पूर्ण टाटा डॅमची आहे. तेव्हा त्यांचा बोर्ड पण आहे इकडे. उशे डॅमला जाताना राईट साईडला हा डॅम आहे. शिवाजीचा बोर्ड आहे. डॅमला जातानाच आहे आपण. मित्रांनो, जर तुम्ही उशे डॅमला आलात आणि तुम्हाला जर राहण्याची सुविधा हवी असली, हॉटेल्स हे बंगलोज वगैरे जर हवे असले तर तुम्ही इथे येऊन राहू शकता. इथे एक हॉटेल आहे, पुढे तुम्हाला दाखवतो. मग आहे पेट्रोल पंप पण आहे इकडे. हे नवीनच झालेलं आहे यावर्षी, वर्षसुद्धा झालेलं नाही अजून. हे बघा, हे लेगसी विला म्हणून हॉटेल आहे. रूम्स अवेलेबल. हे बघा, या हॉटेलमध्ये तुम्ही स्टे करू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे या हॉटेलला. प्रत्येक रूमला डॅमचा व्ह्यू आहे आणि तुम्ही कधीही येऊन इथे बुकिंग करू शकता. जर तुम्हाला बुकिंग मिळाली नाही किंवा बुकिंग करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नंबर टाका, मी तुम्हाला कॉल करेन, तुम्हाला बुकिंग करण्यास मदत करेन. आता आम्ही जवळपास उशे डॅमला पोहोचत आहे. बघा, धुकं बघा किती आहे. उशे डॅमच्या पुढे लायन्स पॉईंट आहे. तिथे जर तुम्हाला हार्डली एक 10 ते 20 मीटरपर्यंत पण दिसत नाही, इतकं धुकं असते. तिथला देखील व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत. पुढील व्हिडिओ आम्ही तिथलाच बनवणार आहे, लायन्स पॉईंटचा. लायन्स पॉईंट आणि त्याच्या पुढे बऱ्याच काही गोष्टी त्या कव्हरअप करणार आहे. पावसाचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे पर्यटक देखील खूप वाढलेले आहेत. आणि हे बघा, हे मोतीराम हॉटेल आहे. हे सुद्धा खूप छान हॉटेल आहे. इथे तुम्हाला जेवण मिळेल, हॉटेल रूम्स आहेत, AC नॉन AC सर्व काही इथे अवेलेबल आहे. तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता. तसे तर बरेच हॉटेल्स आहेत, पण आम्हाला जे दिसतील, जे समोर येतील तेच कव्हरअप करता येईल असं आम्हाला वाटतं. तर आम्ही संपूर्ण एरिया हा घेऊ शकत नाही आणि जास्त मोठा व्हिडिओ बनवला तर ते तुम्ही स्किप करणार. त्यापेक्षा आम्हीच आमच्या पद्धतीने शॉर्टमध्ये कसं व्हिडिओ बनवता येईल तसं आम्ही बनवतो. मित्रांनो, धुक्यामध्ये पार्किंग लाईट्स ऑन ठेवा, कारण गाड्यांच्या लाईट्समुळे मागील गाड्यांना थोडंसं इंडिकेशन मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही पार्किंग लाईट्स ऑन ठेवा, अपघात घडू नये म्हणून. हे बघा, पुढे मोठा रस्ता आहे, तोही दिसत नाही, इतकं धुकं आहे. समोर उशे डॅमचा एरिया हा चालू झालेला आहे आणि पुढील काहीही दिसत नाही आपल्याला. रोडसुद्धा दिसत नाही आहे. समोरची फक्त कार दिसत आहे, तीही व्हाईट कलर आहे आणि लाईट्स तिचे चालू असल्यामुळे दिसत आहे.
मित्रांनो हे बघा, हे हॉटेलच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. हे बघा काका आले. हे बघा मित्रांनो, हाच धबधबा वरून येत आहे आणि याच्यातच पूर्ण पाण्याचं हे प्रेशर खालून टाटा डॅममध्ये जात आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. तेव्हा इथून हे पाणी सगळं खाली जातं. आता मेन एंट्रन्सवर आलो आहे आपण भुशी डॅमच्या. मित्रांनो इथं गाड्या खूप फास्ट चालवतात, तर तुम्ही रस्ता वगैरे क्रॉस करताना व्यवस्थित आजूबाजूला पाहून राईट लेफ्ट करून रस्ता क्रॉस करा. बघा हा एंट्रन्स आहे. पायरी डॅम म्हणतात त्याला. काही लोक पायरी डॅम बोलतात, काही लोक भुशी डॅम बोलतात, आणि जास्त करून भुशी डॅम या नावानेच फेमस आहे हा डॅम. बघा हा एंट्रन्स आहे. आणि बघा या आंटी आहेत. आमच्या इथे हॉटेल होतं. चलो बघा काकांचे यांचे खूप चांगले संबंध आहेत, खूप चांगले आहेत. आणि ते स्वीटकॉर्न आणि हे बघा ऑइलवाले कॉर्न विकत आहेत. आणि तुम्हाला ऑइल शेंगा मिळतील. बऱ्याच काही गोष्टी इथे अवेलेबल आहेत. रेनकोटसुद्धा मिळेल. आणि तुम्ही हे मोबाईलचं कवर पाहू शकता. हे अंकल विकत आहेत. चला काका, कितीला विकत आहेत? एक कितीला आहे? 20 रुपयाला एक आहे. हे बघा हे मंदिर लागतं महादेवाचं. मेन एंट्रन्सला राईट साईडला महादेवाचं मंदिर आहे. आणि हे बघा हे मंदिर आणि हे लेफ्ट साईडचं जे हॉटेल आहे हे आमच्या काकांचं होतं. हे बघा हे हॉटेल होतं आधी, पण आता त्यांनी यावर्षी तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे की बाबा तो हॉटेल घेऊ. सुरुवातीला एक मोठं हॉटेल आहे वैभव हॉटेल. ते सुद्धा आमच्या एका जवळच्या मित्राचं आहे. आणि आता बरं आहे का? बघा हे अंकल आहेत. हे चिक्की वगैरे जेली स्वीट सगळं विकत आहेत. आणि इथे टॅटू आर्टिस्ट पण आहे. तुम्हाला टॅटू काढण्याची ही सुविधा आहे. टॅटू आर्टिस्टच्या बाजूलाच तुम्ही चेंजिंग रूम आहे, वॉशरूम आहे, सर्व काही सुविधा आहेत. बघा इथं खूप छान जेवण मिळतं आहे. आणि हे सर्वात जास्त चालणारं हॉटेल आहे. इथे तुम्ही चप्पल वगैरे तुमची सेफली स्टँडवर लावू शकता, रेंटवर घेऊ शकता, परत तुमची चप्पल ठेवू शकता. बघा ही सेटिंग एरिया आहे, खूप छान आहे. आणि इथे साफसफाई पण चांगली आहे. हायजेनिक फूड मिळतं इकडे. तुम्ही येऊ शकता इथे. कधीही आलात तर मला कॉल करून या. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. बघा स्लीपर्स ऑन रेंट 30 रुपयाला तुम्ही इथे एक स्लीपर रेंटवर घेऊ शकता. हे बघा पाणी बघा किती आहे. आता मी ह्या पाण्यातून जाणार आहे. हे बघा सगळे, मी सुद्धा अशी पॅन्ट वर करून जाणार आहे. आता मी सुद्धा ह्याच पाण्यातून चाललो आहे. काका चला. हे बघा हे बघा, या ना तुम्ही पण या. हे बघा हे बघा किती पाणी आहे बघा. हे एंट्रन्स आहे मेन. इथून तुम्ही निघाले तर पुढे तुम्हाला एक फिश स्पा मिळेल. फिश स्पामध्ये तुम्ही जाऊ शकता. समोरच आहे बघा. आराम से मज़ा आ रहा है क्या अंकल? मज़ा आ रहा है क्या? बघा इथे पुढे फिश स्पा आहे. तुम्ही इथे फिश स्पा करू शकता. फिश स्पा सोबतच तुम्ही इथे सनग्लासेस, गॉगल्स वगैरे विकत घेऊ शकता. बेल्ट वगैरे सर्व काही इथे अवेलेबल आहे. आणि हे बघा हे फिश स्पा आहे इथे. आणि इथेच तुम्हाला जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. चायनीज, बिर्याणी, पकोडाज वगैरे सगळं काही, वडापाव, कांदा भजी, पान भजी सर्व काही मिळेल. हे बघा परत आलेलं आहे पाणी. तर आता आपण परत ह्या पाण्यातून जाणार आहे. थांबा जरा. आता मी पॅन्ट माझी थोडी वर घेतलेली आहे. इथे सांभाळून खाली पाय ठेवा, कारण
कारण पडायचे चान्सेस खूप आहे. छोट्या छोट्या दगडी आहेत. हे बघा हे असं आहे. हे सुद्धा पाणी भुशी डॅममधूनच आलेलं आहे. बघा हे खालच्या दिशेने वाहत आहे. हे थोडं धीम्या गतीने आहे, एकदम स्लो आहे. पण ते जे आहे पलीकडे तिथून ते जे 5 लोक आहेत एकाच कुटुंबातील वाहून गेलेले पलीकडे, तर त्यातील 3 लोक मिळालेले आहेत. 3 लोकांची डेड बॉडी ही मिळालेली आहे. तर 2 लोकांची बॉडी ही शोधण्याचं काम सुरू आहे. तर मित्रांनो एक 200 मीटर राहिलेलं आहे भुशी डॅमला पोहोचायला. तर हे सुरुवातीला खूप सारे हॉटेल आहेत राईट अँड लेफ्ट साईडला. बघा किती छान एन्जॉय करतात सगळे काही. बघा पाण्यातून जात आहे, थोडंफार पाणी आहे. बघा रील वगैरे खूप छान बनवतात इकडे. रील्सचा एन्जॉय घेतात इथे सर्व काही. तुम्ही रील बनवू शकता. खूप सारे रील स्टार्स इथे येत असतात. मित्रांनो पहिलंच हे दुकान आहे. इथे तुम्हाला हरभरा मिळेल, बॉईल केलेला मसालेवाला. इथे हे गेम्स पण आहे. क्या प्राइस मिलेगा भाई? पहले बॉल में अगर पूरा गिराते आप सर, 500 कैश मिलेंगे. जो समझो पहले में आपसे आधा गिरता है आधा रहता है, बचे हुए हम लोग निकाल देंगे गिरे हुए. सेकंड बॉल में गिराओ 200 मिलेगा. थर्ड बॉल में गिराओ पूरा तो मिनिमम आपको. तो प्राइस क्या है पर खेलने का प्राइस सर 50 रुपीज है. 3 बॉल शेयर भी कर सकते हो आप. अच्छा. ओ काका, ओ काका वाटलं की बक्षीस पण आहे. खेळता का? नको. 3 बॉल मध्ये पाडायचे सर. 3 बॉल मध्ये पाडायचे का? हा ठीक आहे चला पुढच्या वेळेस बघू. ट्राय लॉक करताय का? इथं कुल्हड चाय आहे, खूप छान आहे. थांबा आता तुम्हाला एक आजी दाखवतो. ते खूप छान स्वीटकॉर्न आणि बॉइल्ड मूंगफली वगैरे विकत आहे. हो आजी कसे दिले? हां आणि हे स्वीटकॉर्न शेंगा 30 रुपये. हे बघा 20, 20, 30. तर या तुम्ही इथे नक्कीच. सुरुवातीलाच डाव्या हाताला त्यांचं शॉप आहे. आजींचं वय पहा किती आहे तरीसुद्धा ते इतकं छानपैकी बिझनेस करत आहेत. हे बघा इथे तंदुरी चहा मिळत आहे. जर तुम्हाला तंदुरी चहाचा स्वाद घ्यायचा असला तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप हॉटेल्स आहेत इकडे. असं नाही की एखादं आहे किंवा तुम्हाला सगळ्याच हॉटेलचं आम्ही इंट्रो करून देऊ, सगळ्या हॉटेलमध्ये व्हिजिट करून देऊ असं होऊ शकत नाही. पण जेवढं आम्हाला कव्हरअप करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला कव्हरअप करून देऊ. हे बघा मित्रांनो हा आला भुशी डॅम, पायरी डॅम. हो का किती सुंदर. बघा इथे किती छान एन्जॉय करत आहेत. बघा हा कसा एकदम स्लो आहे धबधबा, एकदम हळूहळू चालत आहे. आता आपण हळूहळू वरती जाऊया. बघा सांभाळून पाय ठेवा कारण इथे खड्डे आहेत मोठे मोठे, ते दिसून येत नाही आणि पूर्ण स्लिपरी एरिया आहे. तर तुम्ही इथून सांभाळून जात जा, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो हे बघा किती छान एन्जॉय करत आहेत. आय लव्ह लोणावळा हे टी शर्ट तुम्हाला इथेच खाली मी दाखवलेल्या शॉप्समध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बाय करू शकता. हे बघा खूप पर्यटक आलेले आहेत आज. हा दुसरा दिवस आहे. कालच भुशी डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे आणि हा दुसराच दिवस असून तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे. हे बघा लहानापासून मोठे सगळे खूप छान एन्जॉय करत आहेत. पाण्याचा प्रवाह पाहू शकता. हे बघा मित्रांनो हो का
मित्रांनो एक सडक आहे वरती, तुम्ही पाहू शकता. आम्ही एकदम आता वरतून तुम्हाला खूप छान असा पॅनोरामिक व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. हे बघा मित्रांनो, हा पायरी डॅम आहे, उशी डॅम म्हणू शकता. तरीसुद्धा पाण्याचा प्रवाह हा खूप कमी झाला आहे, पाऊस कमी झाला असल्या कारणाने, आणि डॅममध्ये पाणीसुद्धा खूप कमी आहे. तर पाहू शकता किती छान असा हा व्ह्यू आहे. लोक किती एन्जॉय करत आहेत बघा.